वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट हे दिवसेंदिवस गडद होत चाललंय आणि एप्रिल महिन्यामध्येच 45 गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाकडून सध्या 43 ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता। त्या अंतर्गत यंदा 199 गावांसाठी एकूण 214 उपाययोजना प्रस्तावित असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये आता विहीर अधिग्रहणाचं आणि टँकर अशा 2 मुख्य उपाययोजनांचं काम सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। देवानंद, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? पाणी टंचाई संदर्भात नेमकी काय वास्तव पाहायला मिळते? रिद्धी, वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर दरवर्षीच पाणी टंचाईचा काही गावांना सामना करावा लागतो। त्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुद्धा राबवल्या जातात। यावर्षी जर विचार केला तर तब्बल 199 गावांसाठी एकूण 214 उपाययोजना ह्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या। आतापर्यंत जर बघितलं तर 45 गावांमध्ये पाण्यासाठी भीषण सध्या परिस्थिती आहे आणि त्यामुळे या गावात 43 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं तर 2 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। जर आपण जलसंधारण विभाग असेल किंवा इतर लघु सिंचन प्रकल्प असतील त्यांचं जर बघितलं तर 92 लघु सिंचन प्रकल्पामध्ये आता केवळ 20.67% इतकाच जलसाठा शिल्लक आहे आणि यामुळे एकंदरीत जर बघितलं तर सगळ्याच जिल्ह्यातील जे गावं आहेत, विशेषतः जे दऱ्याखोऱ्यातील गावं आहेत, आदिवासी गावं आहेत, त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे आणि त्यामुळे प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे। जसं जसं ग्रामपंचायतकडून त्यांना प्रस्ताव मागितले जातील आणि पाणी पुरवठ्याची मागणी केली जाईल त्याप्रमाणे त्या गावांमध्ये सुद्धा विहिरींचं अधिग्रहण हे प्रशासनाकडून केलं जाणार आहे। रिद्धी जी, देवानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।